नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिकच्या अंतर्गत 14 तारखेपासून विविध पदासाठी परीक्षा सुरू होणार आहे। वेळ खूप कमी आहे, त्या संदर्भात आपण महत्त्वपूर्ण प्रश्नसंच पाहत आहोत मित्रांनो। 1998 चा जो अधिनियम आहे त्या अधिनियमावर 20 प्रश्न विचारले जाणार आहेत। त्या संदर्भात आपण सविस्तर व्हिडिओ अपडेट केले तर एकूण 7 प्रश्नसंच आपण पाहिले। जर मित्रांनो तुम्हाला प्रश्नसंच हवा असेल, खाली जो स्क्रीनवर नंबर दिसतोय त्यावर मला व्हॉट्सअप करा, तुम्हाला प्रश्नसंच उपलब्ध करून दिला जाईल। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण 1998 चा जो अधिनियम आहे त्या अधिनियमावर आपण वन लाइनर क्वेश्चन काढले आहेत। ते जर तुम्ही क्वेश्चन पाठ केले तर तुम्हाला जवळपास 50% तुमचा 1998 चा जो अधिनियम आहे तो कव्हर होणार आहे। मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। जर चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, असेच अपडेट तुम्हाला या ठिकाणी येत राहतील। चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो सर्वप्रथम आपण या ठिकाणी वन लाइनर क्वेश्चन पाहूया। मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, असेच अपडेट तुम्हाला या ठिकाणी येत राहतील। त्याचबरोबर टेलिग्राम ग्रुप जॉईन केले नसेल तर अजून टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करा, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला असेच अपडेट या ठिकाणी पहा। मित्रांनो वन लाइनर क्वेश्चन आपण रॅपिड फायरच्या माध्यमातून पाहूया। परिनियम, आदेश, विनिमय यांच्या तरतुदीनुसार महाविद्यालयांना किंवा परिसंस्थांना संलग्न करण्यास मान्यता देणे हे विद्या परिषदेचे काम आहे। परीक्षा मंडळ हे परीक्षा संचलनाचे काम करेल। परीक्षा मंडळ परीक्षेच्या संबंधात सर्व बाबी संबंधित कारवाई करेल। परीक्षा घेण्यावरून उद्भवलेल्या कोणत्याही बाबी संदर्भात त्यांच्याकडे आलेल्या तक्रारीची सुनावणी ही परीक्षा मंडळाकडून होणार आहे। त्यानंतर परीक्षा मंडळाची बैठक प्रत्येक विद्या क्षेत्रात किमान एकदा होणे गरजेचं असतं। यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो। हे जे आपण पॉइंट केले ते वन लाइनर, त्यावर तुम्हाला 100% प्रश्न विचारला जाऊ शकतो। परीक्षा मंडळाचा परीक्षा नियंत्रक हा पदसिद्ध सचिव सदस्य असतो। कलम 32 नुसार विद्याशाखा या विद्याशाखेत समावेश असलेल्या विषयाच्या अभ्यासाच्या व संशोधनाच्या संदर्भातील तसेच भविष्य विद्याशाखेचा अभ्यास व संशोधनाच्या संदर्भातील विद्याशाखेची विद्याविषयक समन्वय साधणारे हे प्राधिकरण आहे। भारतीय औषधी पद्धतीमध्ये आयुर्वेद, युनानी, समचिकित्सा, निसर्गोपचार पद्धती, त्यानंतर योग विद्या व विविध करण्यात येतील अशा अन्य विद्याशाखा यांचा समावेश होतो। महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ ऍक्ट 1998 मध्ये किती कलम आहेत? 97 कलम आहेत। त्यानंतर प्रकरणात एकूण 13 आहेत। या अधिनियमास राज्यपालाची मंजुरी कधी मिळाली तर 21 जानेवारी 1999 रोजी या अधिनियमाला राज्यपालाची मंजुरी मिळाली। युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स ऍक्ट 1998 अधिनियम 3 जून 1998 रोजी अंमलात आला। महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची अधिकारिता संपूर्ण महाराष्ट्रभर असेल। विद्यापीठाचे मुख्य कार्यालय किंवा मुख्यालय कुठे आहे तर नाशिक या ठिकाणी आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल हे विद्यापीठाचे कुलपती असतात। महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हे विद्यापीठाचे प्रति कुलपती असतात। कुलगुरू हे विद्यापीठाचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात। महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हे विद्यापीठाचे प्रति कुलपती असतात। तर कुलपती हे कोण असतात तर महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल हे कुलपती असतात। त्यानंतर मित्रांनो कुलगुरू हे व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद, परीक्षा मंडळ, वित्त समिती, ग्रंथालय समितीचे हे पदसिद्ध अध्यक्ष असतात। यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की कुलगुरू हे व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद, परीक्षा मंडळ, वित्त मंडळ, त्यानंतर ग्रंथालय समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात। 3 सदस्य समितीच्या कुलपतीच्या विचारार्थ कमीत कमी 5 व्यक्तीच्या नावाची कुलगुरू नेमण्यासाठी शिफारस करण्यात येते। त्यातूनच एकाची निवड हे कुलगुरू म्हणून कुलपती करत असतात। तर कुलगुरूची निवड कोण केली जाते तर कुलपतीच्या माध्यमातून होते। महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आहेत ते राज्यपाल विद्यापीठाच्या कुलगुरूची नियुक्ती करतात। कुलगुरूची नियुक्ती करण्यासाठी 3 स्तरीय एक समिती असते। त्या समितीने 5 व्यक्तीच्या नामाची शिफारस करणं गरजेचं आहे। 5 व्यक्तीच्या नामाची शिफारस केलेल्या व्यक्तीमधूनच कुलपती हे कुलगुरूची निवड केली जाते। आता मित्रांनो या ठिकाणी पहा कुलगुरूसाठी कोणकोणती आवश्यक पात्रता आहे, त्यानंतर पदावरची कोणती कर्तव्य आहेत याचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे। त्यानंतर मित्रांनो कुलगुरू हे वयाच्या 65 पर्यंत आणि 5 वर्षापर्यंत पदावर राहतील। कुलगुरू हे पुनर्नियुक्तीसाठी पात्र असणार नाहीत। कुलगुरूला आपल्या पदाचा कुलपतीला 1 महिन्याची नोटीस देऊन राजीनामा देता येईल। 60 वर्षे आणि 5 वर्षापर्यंत पदावर राहतील। या ठिकाणी मित्रांनो पहा कुलगुरू हे 65 वर्ष 5 वर्षापर्यंत पदावर राहतील। त्यानंतर प्रति कुलगुरू हे 60 वर्ष आणि 5 वर्षापर्यंत पदावर राहतील। कुलगुरू 65 आणि 5। त्यानंतर युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स ऍक्ट 1998 नुसार कलम 56 मध्ये विद्यापीठ त्यांनी घेतलेल्या प्रत्येक परीक्षेचा निकाल जाहीर करतील। कलम 56 नुसार विद्यापीठाने जो परीक्षा घेतली जाते त्या परीक्षेचा निकाल जाहीर केला जातो। त्या विशिष्ट अभ्यासक्रमाच्या परीक्षेच्या अखेरच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत जाहीर करण्याचा आटोकाट प्रयत्न करेल आणि कोणत्याही परिस्थितीत 45 दिवसाच्या आत निकाल जाहीर करेल।
जर त्यास विलंब झाल्यास तर अहवाल कुलपती व शासन यांना सादर करणं तशा प्रकारे गरजेचं असतं। त्यानंतर मित्रांनो, भारताच्या कोणत्याही नागरिकास स्त्री पुरुष वंश धर्म जात या कारणावरून वंचित केली जाणार नाही याचं कलमाचा उल्लेख कलम 7 मध्ये करण्यात आलेला आहे। कुलगुरूला अयोग्य वर्तनासाठी कुलपती हे पदावरून काढून टाकू शकतात। परीक्षा नियंत्रकाची नियुक्ती 5 वर्षाच्या मुदतीसाठी करण्यात येईल किंवा नियुक्तीसाठी करण्यात येईल, ती फेर नियुक्तीसाठी पात्र असणार आहेत। विद्यापीठाची प्राधिकरणे प्रकरण किती मध्ये दिले तर 4 मध्ये विद्यापीठाची प्राधिकरणे दिली आहेत। ती प्राधिकरणाचा तुम्हाला सविस्तर अभ्यास करणं गरजेचं आहे। कुलगुरूच्या नियुक्तीसाठी कुलपतीला योग्य अशा नावाची शिफारस करण्याकरता 3 सदस्यीय समितीची स्थापना केली जाते। महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानिटकर हे सध्या कुलगुरू आहेत। महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाचे लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानिटकर हे सध्या कुलगुरू आहेत। आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलपती महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री असतात। प्रकरण 5 परिनियम आदेश नियम व विनियम या संदर्भात आहेत। कलम 83 ते कलम 86 पर्यंत विद्यापीठ निधी लेखे व लेखा परिषद हे संदर्भात प्रकरण आहे। खरेदी समितीचे अध्यक्ष कोण असतात तर कुलगुरू हे खरेदी समितीचे अध्यक्ष असतात। ज्यामध्ये प्रत्येक बाबीचा स्वतंत्र खर्च एकाच वेळी 1 लाख रुपयापेक्षा अधिक असेल अशा विद्यापीठातून केल्या जाणाऱ्या खरेदीच्या सर्व बाबी हाताळण्यासाठी एक खरेदी समिती असेल। खरेदी समिती कायसाठी असेल तर एकाच वेळी जर 1 लाख रुपयापेक्षा अधिक खर्च करायचा असेल तर खरेदी समितीची आवश्यकता असते। खरेदी समितीचे अध्यक्ष कोण असतात तर कुलगुरू असतात। वित्त व लेखा अधिकारी साधारणपणे खरेदी समितीचा सचिव म्हणून काम करतील। ज्या कालावधीमध्ये वित्त व लेखा अधिकारी नसेल त्यावेळेस त्या कालावधीमध्ये त्यांच्या अनुपस्थितीमध्ये विद्यापीठाचा कुलसचिव हा वित्त व लेखा समिती म्हणजे खरेदी समितीचा सचिव म्हणून काम करतो। 60 वर्षे आणि 5 वर्षापर्यंत पदावर राहतील। या ठिकाणी मित्रांनो पहा, कुलगुरू हे 65 वर्ष 5 वर्षापर्यंत पदावर राहतील। त्यानंतर प्रति कुलगुरू हे 60 वर्ष आणि 5 वर्षापर्यंत पदावर राहतील। कुलगुरू 65 आणि 5। त्यानंतर युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स ऍक्ट 1998 नुसार कलम 56 मध्ये विद्यापीठ त्यांनी घेतलेल्या प्रत्येक परीक्षेचा निकाल जाहीर करतील। कलम 56 नुसार विद्यापीठाने जो परीक्षा घेतली जाते त्या परीक्षेचा निकाल जाहीर केला जातो। त्या विशिष्ट अभ्यासक्रमाच्या परीक्षेच्या अखेरच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत जाहीर करण्याचा आटोकाट प्रयत्न करेल आणि कोणत्याही परिस्थितीत 45 दिवसाच्या आत निकाल जाहीर करेल। जर त्यास विलंब झाल्यास तर अहवाल कुलपती व शासन यांना सादर करणं तशा प्रकारे गरजेचं असतं। त्यानंतर मित्रांनो, भारताच्या कोणत्याही नागरिकास स्त्री पुरुष वंश धर्म जात या कारणावरून वंचित केली जाणार नाही याचं कलमाचा उल्लेख कलम 7 मध्ये करण्यात आलेला आहे। कुलगुरूला अयोग्य वर्तनासाठी कुलपती हे पदावरून काढून टाकू शकतात। परीक्षा नियंत्रकाची नियुक्ती 5 वर्षाच्या मुदतीसाठी करण्यात येईल किंवा नियुक्तीसाठी करण्यात येईल, ती फेर नियुक्तीसाठी पात्र असणार आहेत। विद्यापीठाची प्राधिकरणे प्रकरण किती मध्ये दिले तर 4 मध्ये विद्यापीठाची प्राधिकरणे दिली आहेत। ती प्राधिकरणाचा तुम्हाला सविस्तर अभ्यास करणं गरजेचं आहे। कुलगुरूच्या नियुक्तीसाठी कुलपतीला योग्य अशा नावाची शिफारस करण्याकरता 3 सदस्यीय समितीची स्थापना केली जाते। महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानिटकर हे सध्या कुलगुरू आहेत। महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाचे लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानिटकर हे सध्या कुलगुरू आहेत। आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलपती महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री असतात। प्रकरण 5 परिनियम आदेश नियम व विनियम या संदर्भात आहेत। कलम 83 ते कलम 86 पर्यंत विद्यापीठ निधी लेखे व लेखा परिषद हे संदर्भात प्रकरण आहे। खरेदी समितीचे अध्यक्ष कोण असतात तर कुलगुरू हे खरेदी समितीचे अध्यक्ष असतात। ज्यामध्ये प्रत्येक बाबीचा स्वतंत्र खर्च एकाच वेळी 1 लाख रुपयापेक्षा अधिक असेल अशा विद्यापीठातून केल्या जाणाऱ्या खरेदीच्या सर्व बाबी हाताळण्यासाठी एक खरेदी समिती असेल। खरेदी समिती कायसाठी असेल तर एकाच वेळी जर 1 लाख रुपयापेक्षा अधिक खर्च करायचा असेल तर खरेदी समितीची आवश्यकता असते। खरेदी समितीचे अध्यक्ष कोण असतात तर कुलगुरू असतात। वित्त व लेखा अधिकारी साधारणपणे खरेदी समितीचा सचिव म्हणून काम करतील। ज्या कालावधीमध्ये वित्त व लेखा अधिकारी नसेल त्यावेळेस त्या कालावधीमध्ये त्यांच्या अनुपस्थितीमध्ये विद्यापीठाचा कुलसचिव हा वित्त व लेखा समिती म्हणजे खरेदी समितीचा सचिव म्हणून काम करतो। खरेदी समिती ज्यांच्यासाठी खरेदी करायचा आहे
त्या विद्यापीठ संस्थाच्या किंवा विभागाच्या प्रमुखांना आमंत्रित करेल। व्यवस्थापन परिषदेकडून तिच्या सदस्यांमधून नामनिर्देशित केले जाणारे 2 सदस्य खरेदी समितीमध्ये असतात। आता खरेदी समिती काय आहे, खरेदी समितीचे अध्यक्ष काय आहेत, खरेदी समितीमध्ये एकूण सदस्य संख्या किती आहे, खरेदी समितीच्या बैठका कधी होतात, त्यानंतर खरेदी संदर्भात खरेदी करण्यासंदर्भात जे काही नियम अटी आहेत, व्यवस्थापन परिषद, त्यानंतर विद्या परिषद, त्यानंतर जे काही परिषद आहेत त्या परिषदेला कशा प्रकारे मान्यता दिली जाते या संदर्भाचा तुम्हाला सविस्तर अभ्यास करणं गरजेचं आहे। मित्रांनो, अभ्यास करत असताना लिंकिंग अभ्यास करा, कमी वेळ आहे। मित्रांनो, जर तुम्हाला टेस्ट सिरीज लावायची असेल, जर तुम्हाला पीडीएफ जर हवी असतील तर जो खाली स्क्रीनवर नंबर दिसतो त्यावर मला व्हॉट्सअप करा, तुम्हाला टेस्ट सिरीज आणि त्याचबरोबर तुम्हाला ठिकाणी जे काही पीडीएफ आहे ते पीडीएफ उपलब्ध करून दिली जातील। वित्त व लेखा समितीचे अध्यक्ष कुलगुरू असतात। वित्त व लेखा समितीच्या बैठकीच्या गणपूर्तीची संख्या किती असेल तर 6 असेल। वित्त व लेखा समितीच्या पदसिद्ध सदस्य खेरीज कडून सर्व समितीच्या सर्व सदस्याचा कालावधी हा 5 वर्षाचा असेल। वित्त व लेखा समितीचा पदसिद्ध जे सदस्य असतील त्या सदस्यांना सोडून या सर्व सदस्याचा कालावधी किती वर्षाचा असतो, 5 वर्षाचा असतो। अशा प्रकारे मित्रांनो आपण महत्वपूर्ण प्रश्न पाहत आहोत। अर्थसंकल्प पुढील 3 भागामध्ये करतात किंवा जो काही अर्थसंकल्प सादर केला जातो विद्यापीठाचा तो 3 भागामध्ये सादर केला जातो। तर ते 3 भाग कोणते आहेत? परीक्षण, विकास, स्वतंत्र प्रकल्प योजना किंवा संयोजन या 3 भागामध्ये विद्यापीठाचा अर्थसंकल्प सादर केला जातो। अर्थसंकल्प सादर करण्याची जबाबदारी कोणाची असते, अर्थसंकल्पासंदर्भाचे कलम कोणते आहेत त्याचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे। त्यानंतर वित्त व लेखा समितीचा सचिव हा वित्त व लेखा अधिकारी असतो। अशा प्रकारचे या ठिकाणी 1 लाइनर क्वेश्चन आहेत। तुम्ही परत व्हिडिओ पहा, तुम्हाला हे क्वेश्चन पाठच करणं गरजेचं आहे। वित्त व लेखा समिती उपलब्ध तरतुदी विचारात घेऊन लेख्याची खर्चाच्या प्रगतीची नवीन खर्च अंतर्भूत असलेल्या सर्व नवीन प्रस्तावाची तपासणी करण्याकरता समिती वर्षातून किमान 4 वेळा बैठक आयोजित करते। वित्त व लेखा समिती वर्षातून 4 वेळा बैठक आयोजित करते। कारण काय तर लेख्याची खर्चाची प्रगती, त्यानंतर नवीन खर्च अंतर्भूत असलेल्या त्या नवीन प्रस्तावाची तपासणी करण्याकरता वित्त व लेखा समिती 4 वेळा वर्षातून बैठक आयोजित करते। व्यवस्थापन परिषदेने तयार केलेले विद्यापीठाचे वार्षिक लेखा विवरण तसेच वित्तीय अंदाज विचारात व शिफारसीसाठी वित्त व लेखा समिती पुढे ठेवण्यात येईल। त्यानंतर व्यवस्थापन परिषदेकडून व्यवस्थापन परिषद योग्य वाटेल अशी कारवाई करेल आणि तशा प्रकारे सादर करेल। व्यवस्थापन परिषदेचं नेमकं काय काम आहे या मुद्द्यातून आपल्याला समजलेलं आहे। मित्रांनो, व्यवस्थापन परिषदेचं तुम्हाला काय काम आहे, व्यवस्थापन परिषद कशा पद्धतीने कार्य करते याचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे। त्यानंतर मित्रांनो, खरेदी समिती पदसिद्ध सदस्याखेरीज समितीचे सर्व सदस्य हे 2 वर्ष पदधारण करतील। अशा प्रकारे खरेदी संदर्भाचे जे काही खरेदी समिती आहे त्या संदर्भाचे सदस्य आहेत, जे पदसिद्ध सदस्य आहेत ते सोडून इतर सदस्य हे फक्त 2 वर्षासाठी पदावर असतील। कुलसचिव अधिसभेचा पदसिद्ध सचिव असेल। राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयामधून निवडून दिलेले 3 विद्यार्थी प्रतिनिधी हे अधिसभेत असतील। राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातून 3 विद्यार्थी निवडून दिले जातात। ते 3 विद्यार्थी हे अधिसभेमध्ये प्रतिनिधित्व करतील किंवा तशा प्रकारे त्यांना त्या ठिकाणी सदस्यत्व दिलं जातं। वर्षातून किमान 2 वेळा कुलगुरू निश्चित करेल त्या दिनांकास अधिसभेची बैठक बोलवण्यात येईल। एक बैठक ही वार्षिक बैठक असेल। अधिसभेची बैठक वर्षातून 2दा होते। कोण बोलवलं जातं? कुलगुरूच्या माध्यमातून बोलवलं जातं। परिनियम करणे, त्यात सुधारणा करणे किंवा ते निर्देशित करणे हे अधिसभेचे काम आहे किंवा अधिकार आहे। महत्वपूर्ण काम आहे अधिसभेचं। या ठिकाणी परत एकदा पहा मित्रांनो, परिनियम करणे, त्यात सुधारणा करणे व ते निर्देशित करणे हे अधिसभेचे सर्वात महत्वाचं काम आहे। यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो। अधिसभेचे अधिकार व कामे कोणती आहेत? 3 काम आहेत। सविस्तर सुद्धा काम आहेत, तुम्ही सविस्तर सर्व पहा। जर तुम्हाला नोट्स हवे असतील, जर तुम्हाला प्रश्नसंच हवा असेल तर तुम्हाला या खाली जो स्क्रीनवर नंबर दिसतो त्यावर मला व्हॉट्सअप करा, तुम्हाला ते सर्व उपलब्ध करून दिले जातील। व्यवस्थापन परिषदेचा कुलसचिव हा सचिव असेल पण त्याला मत देण्याचा अधिकार असणार नाही। व्यवस्थापन परिषदेचा सचिव कोण असतो? कुलसचिव असतो। विद्यापीठाचा जो कुलसचिव असतो तो सचिव असतो पण त्याला मत देण्याचा अधिकार नाही। व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत व्यवस्थापन परिषदेच्या 7 सदस्याची गणपूर्ती असेल। व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीच्या वेळेस 7 सदस्याची गणपूर्तीची या ठिकाणी पात्रता असेल। वित्त व लेखा अधिकारी आणि परीक्षा नियंत्रक हे व्यवस्थापन परिषदेचे स्थायी नियंत्रित असतील परंतु त्यांना देखील मतदानाचा अधिकार असणार नाही। व्यवस्थापन परिषदेमध्ये कुलगुरूच्या शिफारसीवरून कुलपतीने नामनिर्देशित केलेले विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या विभागातील आरोग्य सेवा क्षेत्रातील 4
तज्ञाचा समावेश होतो। व्यवस्थापन परिषदेमध्ये आरोग्य संदर्भातले जे काही 4 तज्ञ आहेत, 4 तज्ञाचा समावेश होतो। कुलगुरूला योग्य वाटेल तेव्हा अधिसभेच्या 15 पेक्षा कमी नसलेल्या सदस्याची स्वाक्षरी करून लेखी स्वरूपामध्ये मागणी केल्यास अधिसभेची विशेष सभा सुद्धा बोलवली जाते। मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा की सर्वात महत्त्वाची समिती कोणती आहे। व्यवस्थापन परिषद आहे, अधिसभा आहे, विद्या परिषद आहे, परीक्षा मंडळ आहे, कोणती परिषद सर्वात महत्त्वाची आहे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। अधिसभेच्या वार्षिक बैठकीत विद्यापीठाचा मागील वर्षाचा अहवाल, खर्च, त्याचबरोबर उत्पन्न याचे विवरण, पत्राचा अंदाजे, अंतिम लेखापरीक्षण अहवाल हे अधिसभेच्या विचारात सुद्धा ठेवला जातो। त्यानंतर विद्यापीठाच्या सामायिक सिक्क्याचा नमुना ठरवणे व त्यांचे अभिरक्षा व त्याचे उपयोग करणे हे कर्तव्य व्यवस्थापन परिषदेचे आहे। महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, व्यवस्थापन परिषदेचं कर्तव्य काय आहे? विद्यापीठाच्या सामायिक सिक्क्याचा नमुना ठरवणे, त्यांची अभिरक्षा करणे आणि त्याचा उपयोग करणे हे व्यवस्थापन परिषदेचं महत्त्वाचं कार्य आहे। विद्यापीठाच्या वतीने करार करणे, त्यात फेरबदल करणे, ते पार पाडणे, ते रद्द करणे हा सुद्धा अधिकार व्यवस्थापन परिषदेचा आहे। विद्यापीठाच्या वतीने कामकाज चालवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या इमारतीच्या जागा, फर्निचर, उपकरणे इत्यादी साधने तरतूद करणे हे सुद्धा व्यवस्थापन परिषदेचं सर्वात महत्त्वाचं कार्य आहे। वित्त व लेखा समितीच्या शिफारसीनुसार विद्यापीठाच्या वतीने कर्ज घेणे, कर्ज देणे, निधी गुंतवणे हे कर्तव्य सुद्धा व्यवस्थापन परिषदेचं आहे। वित्त व लेखा समितीच्या शिफारसीनुसार एखाद्या वेळेस कर्ज घेणे, कर्ज देणे हे सुद्धा व्यवस्थापन परिषदेचं काम आहे। त्यानंतर अध्यापन, संशोधन, विद्याविषयक बाबी संबंधातील संयोगी कार्यक्रम आणि या संदर्भाची दर्जा राखणे, सुधारणे, अध्यापकाच्या कार्यभाराचे मूल्यमापन करणे या संदर्भाची विद्याविषयक धोरणे घालून देण्यास विद्या परिषद जबाबदार असेल। खरेदी समिती, विद्या परिषद, वित्त व लेखा समिती, त्यानंतर ग्रंथालय समिती, विद्यासभा या सर्व सभांचा तुम्हाला सविस्तर अभ्यास करणं गरजेचं आहे। जर तुम्ही सविस्तर अभ्यास केला तरच तुम्हाला नक्कीच 15 ते 20 मार्क या चॅप्टरच्या माध्यमातून किंवा या विषयाच्या माध्यमातून तुम्हाला प्राप्त होतील। कुलसचिव हा विद्या परिषदेचा सचिव म्हणून काम करेल, परंतु त्याला मतदानाचा अधिकार असणार नाही। कुलसचिव हा विद्या परिषदेचा सचिव असेल पण त्याला मतदानाचा अधिकार असणार नाही। वर्षातून किमान 2दा विद्या परिषद बैठक आयोजित करेल। कोणती परिषद कोणत्या वेळी बैठक आयोजित करते, किती सदस्याची गणपूर्ती असणं गरजेचं आहे, पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात, पदसिद्ध सचिव कोण असतात या सुद्धा बाबी तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे। कलम कोणता आहे त्या सुद्धा तुम्हाला बाबी अभ्यासणं गरजेचं आहे। कलम 1 नुसार अधिनियमास महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ अधिनियम 1998 असं म्हणावे। बऱ्याच वेळेस सोपे सुद्धा प्रश्न आपले चुकतात, त्यामुळे हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे। कलम 1 नुसार महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ अधिनियम 1998 असं म्हणावे। तो संपूर्ण राज्यास लागू असेल। तो 3 जून 1998 रोजी अंमलात आला। अशा प्रकारे या ठिकाणी महत्त्वपूर्ण आपण रॅपिड फायरच्या माध्यमातून प्रश्न पाहिलेत। मित्रांनो, जर तुम्हाला पीडीएफ हवी असेल जो खाली स्क्रीनवर नंबर दिसतोय त्यावर मला व्हॉट्सअप करा, तुम्हाला पीडीएफ सुद्धा उपलब्ध करून देईल। आता मित्रांनो, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कायदा 1998 मधील आपण प्रकरणाची माहिती घेऊया। प्रकरण सुद्धा तुम्हाला तोंडपाठ करणं गरजेचं आहे। या कायद्यामध्ये एकूण 13 प्रकरण आहेत। पहिलं प्रकरण हे प्रारंभिक असणार आहे। प्रकरण प्रारंभिक पहिलं कलम 1 ते 2 मध्ये, म्हणजे प्रकरण 1 मध्ये फक्त 2 कलम आहेत। प्रकरण 2 विद्यापीठ आहे, 3 ते 9 पर्यंतचे या ठिकाणी कलम आहेत। त्यानंतर प्रकरण 3 हे विद्यापीठाचे अधिकारी, कलम 10 ते 21 पर्यंत या ठिकाणी दिले आहेत। प्रकरण 4 विद्यापीठाची प्राधिकरणे, कलम 22 ते 47 दिले आहेत। प्रकरण 5 परिनियम, आदेश, नियम व विनियम, कलम 48 ते 52 सर्वात महत्त्वाचं कलम आहे। मित्रांनो, आपला जो सिलेबस त्यांनी दिलेला आहे त्या सिलेबसमध्ये परिनियम, आदेश, नियम व विनियम हे प्रकरण तुम्हाला तोंडपाठ करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर विद्यापीठाचे जे काही प्राधिकरण आहेत ते प्राधिकरणे सुद्धा तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे। अशा प्रकारे प्रकरण 4 त्यानंतर प्रकरण 5 जे आहेत ते महत्त्वपूर्ण प्रकरण आहेत। मी परत रिपीट करतोय, ते तुम्ही पाठच करणं गरजेचं आहे। प्रकरण 6 पहा, अध्यापक आणि कर्मचारी, कलम 53। फक्त याच प्रकरणामध्ये एकच कलम दिले आहे 53। हे कलम काय संदर्भात आहे तर राहणी निवारण समिती संदर्भात हे कलम आहे। प्रकरण 7 प्रवेश परीक्षा आणि विद्यार्थी संदर्भात ही बाबी आहेत। कलम 54 ते 58 पर्यंत हे प्रकरण 7 आहे। प्रकरण 8 समित्या दिले आहेत, 59 ते 62 पर्यंत हे प्रकरण आहेत। यामध्ये ग्रंथालय समिती आहे, त्यानंतर वित्त व लेखा समिती आहे, त्यानंतर यामध्ये अजून एक समिती आहे। ती समिती कोणती आहे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। त्यानंतर प्रकरण 9 परवानगी, संलग्नीकरण, मान्यता, कलम किती आहे 63 ते 74 पर्यंत हे कलम आहे। त्यानंतर मित्रांनो प्रकरण 10 नाव नोंदणी, पदव्या, दीक्षांत समारंभ, कलम 75 ते कलम 82 मध्ये दिले आहे। प्रकरण 11 विद्यापीठ निधी, लेखे व लेखा परीक्षा,
कलम 83 ते 86 मध्ये दिलेले आहे. हे सुद्धा प्रकरण महत्वपूर्ण आहे. प्रकरण 4, प्रकरण 5, प्रकरण 11 हे महत्वपूर्ण कलम आहेत. हे तुम्हाला पाठच करणं गरजेचं आहे. त्यामधले जे उपकलम आहेत ते सुद्धा तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला या ठिकाणी ऍज इट इज 20 पैकी 20 मार्क मिळतील. त्यानंतर प्रकरण 12 पहा, संकीर्ण आहे. 87 ते 92 मध्ये हे प्रकरण आहे. त्यानंतर प्रकरण 13 संकलनात्मक तरतूद दिले. एकूण 93 ते एकूण 97 पर्यंतचे अशा प्रकारे यामध्ये कलम दिलेत. अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी आपण महत्वपूर्ण प्रकरण त्यानंतर महत्वपूर्ण कलम आपण समजून घेतले. आता मित्रांनो प्रकरण 5 आपण सांगितलं होतं की परिनियम आणि आदेश संदर्भात आहे. तर कलम 48 हे परिनियम आहे. परिनियमाची व्याख्या काय, त्यामध्ये एकूण किती परिनियम येतात, एकूण 17 परिनियम आहेत. ते कोणकोणते 17 परिनियम आहेत. परिनियम म्हणजे काय, तर विद्याशाखा किंवा व्यवस्थापन परिषद यावर कायदा करू शकते असे परिनियम एकूण 17 विषय आहेत. कलम 48 मध्ये एकूण 17 विषय आहेत, ते परिनियमामध्ये सांगितलं आहे. कलम 49 परिनियम कसे करायचा, तर हे जे 17 विषय आहेत एकूण 48 मध्ये त्यावरच परिनियम कसा तयार करायचा हे कलम 49 सांगते. त्यानंतर कलम 50 काय सांगते, त्याचे आदेश व त्याचा विषय सांगतो. त्यानंतर कलम 51 काय सांगते की आदेश कसा तयार करायचा, एखादा विद्यापीठाचा आदेश असेल तर तो आदेश कशा पद्धतीने सादर करायचा याची माहिती या 51 मध्ये दिली आहे. कलम 52 काय दिले की विनियम आणि नियम हे महत्वपूर्ण प्रकरण आहे. यावर तुम्हाला सविस्तर करणं गरजेचं आहे. जवळपास तुम्हाला यावर 5 क्वेश्चन विचारले जातील. त्यामुळे हे तुम्हाला प्रकरण महत्वपूर्ण आहे. उपकलम सुद्धा तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर प्रकरण 11 पहा, विद्यापीठ निधी लेखे व लेखा परीक्षण या संदर्भात आहे. कलम 83 वार्षिक वित्तीय अंदाज. कलम 84 विद्यापीठ निधी. कोणकोणते विद्यापीठ निधी येते ते तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. सर्वसाधारण निधी कोणता आहे हे सर्व विद्यार्थी तुम्हाला निधी पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर कलम 85 वार्षिक लेख व लेखा परीक्षण. त्यानंतर कलम 86 वार्षिक अहवाल. वार्षिक अहवाल कोण सादर करतो, कोणाकडे सादर करतो, विधान परिषदेमध्ये करतो की त्यानंतर विधान परिषदेमध्ये करतो, या सर्व बाबीचा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. मित्रांनो अशा प्रकारे आपण या ठिकाणी जे काही 1998चा जो अधिनियम आहे त्या अधिनियमावरचा आपण या ठिकाणी महत्वपूर्ण क्वेश्चन पाहत आहोत. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, विद्यापीठाचे इतर अधिकारी काय आहेत. विद्यापीठाचे एकूण कलम 12 नुसार विद्यापीठाचे अन्य अधिकारी आहेत. या अधिकाऱ्याचा तुम्हाला क्रम सुद्धा विचारला जाऊ शकतो. सिनियरिटीनुसार कोणते अधिकारी आहेत त्या अधिकारी सुद्धा तुम्हाला पाठ करणं गरजेचं आहे. कुलगुरू, प्रतिकुलगुरू, त्यानंतर विद्याशाखेचे अधिष्ठाते, त्यानंतर कुलसचिव, त्यानंतर परीक्षेचे नियंत्रक, त्यानंतर वित्त व लेखाधिकारी, त्यानंतर परिनियमानुसार विद्यापीठाचे अधिकारी विहित म्हणून करण्यात आलेले विद्यापीठाच्या सेवेतील सर्व इतर अधिकारी. हे सर्व तुम्हाला सिरीज म्हणजे पहिल्या नंबरला कोणता अधिकारी, दुसऱ्या नंबरला कोणता अधिकारी, तिसऱ्या नंबरला कोणता अधिकारी याचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण महत्वपूर्ण क्वेश्चन पाहिले ते 1998च्या कायद्यावरचे. मित्रांनो काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.